नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण एक खास आणि तोंडाला पाणी आणणारी रेसिपी पाहणार आहोत, कुरकुरीत चिकन फ्राय. तुम्ही अनेकदा रेस्टॉरंटमध्ये चिकन खाल्लं असेल, पण ते घरी कसं बनवायचं याची अगदी सोपी आणि मजेदार रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मी येथे बोनलेस चिकन अर्धा किलो घेतलेलं आहे. चिकन येथे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता आपल्याला चिकनमध्ये घालण्यासाठी वाटण लागणार आहे. त्यासाठी मी 9-10 लसूण पाकळ्या, मूठभर कोथिंबीर आणि 6 ते 7 हिरव्या मिरच्या मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे. आता आपल्याला हे वाटण चिकनमध्ये व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. या वाटणासोबतच आपल्याला अर्धी वाटी तांदळाचे पीठ आणि अर्धी वाटी चिकन फ्राय मसाला यामध्ये घालायचा आहे. आपल्याला मीठ घालायची गरज नाही, कारण चिकन मसाल्यामध्ये मीठ आधीच असतं. तर हे सर्व जिन्नस आपण चिकनला व्यवस्थित लावून घेऊया. व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचे व सर्व चिकनला व्यवस्थित हे मिश्रण लागलं पाहिजे. सर्व मसाले चिकनला व्यवस्थित लावल्यानंतर अर्ध्या तासासाठी आपल्याला चिकन मुरायला ठेवायचे आहे. अर्ध्या तासानंतर गॅसवर पॅन गरम करायला ठेवूया. त्यामध्ये फ्राय करण्यासाठी तेल घालून घेऊया. तेल गरम झाले की मी येथे एक एक करून पीस तेलामध्ये घालून घेत आहे. जेवढं तेल चिकन फ्राय करण्यासाठी लागणार आहे तेवढंच तेल मी इथे घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने मस्त लालसर होईपर्यंत आपल्याला चिकन फ्राय करून घ्यायचं आहे. हे चिकन खायला एकदम कुरकुरीत आणि हॉटेलमध्ये मिळतं तसंच लागतं. तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा आणि कसं होतं आहे ते मला कमेंट करून नक्की कळवा. तर अशा पद्धतीने आपलं चिकन मस्त कुरकुरीत लाल रंगाचं झालेलं आहे. तर आता आपण ते प्लेटमध्ये काढून घेऊ आणि बाकीचं उरलेलं चिकन असंच फ्राय करून घेऊ. तर तुम्ही बघू शकता एकदम कुरकुरीत आणि छान असं चिकन फ्राय झालेलं आहे. आतपर्यंत अगदी शिजलेलं आहे. तर अशा पद्धतीने बाकीचं राहिलेलं चिकनसुद्धा असंच फ्राय करून घेणार आहे. एका साईडने व्यवस्थित कुरकुरीत फ्राय होईपर्यंत ठेवायचं आहे. नंतर 2 मिनिटानंतर दुसरी बाजूसुद्धा आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे. तर या पद्धतीने गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे. जास्त मोठा केला तर चिकन आतमध्ये पूर्ण शिजत नाही, फक्त वरतून कडक झाल्यासारखं दिसतं. त्यामुळे गॅस मीडियमच ठेवायचा आहे. तर बोलता बोलता आपलं चिकन सर्व फ्राय झालेलं आहे. तुम्हीसुद्धा या पद्धतीने चिकन फ्राय नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.